हाय. हॅलो. हॅलो. हाय. आज आपण खेळणार आहोत बुद्धीला चालना देणारा खेळ. अच्छा, चला तर मग बघा टेबलवर काय दिसते तुम्हाला. बियर्स. किती बियर्स आहेत रे हे. 5 फॅमिली आहे. अच्छा, 5 फॅमिली. किती फॅमिली आहे बियरची. 5. प्रत्येक फॅमिलीमध्ये किती आहेत रे. 3. आणि मधल्या फॅमिलीमध्ये 1. एकटाच आहे मधल्या फॅमिलीमध्ये. आता पहा, नियम समजावून घेताय. हो. तुम्हाला काय करायचे. आता असे उभे मोजा बरं. उभे किती बियर होत आहेत. 7. किती होत आहेत. 7. आणि आडवे मोजा बरं किती बियर होत आहेत. 7. आता तुम्हाला काय करायचे. 4 बियर हलवायचे. किती हलवायचे. हलवायचे म्हणजे त्यांना डायरेक्ट त्या फॅमिलीतून बाहेर काढायचे. काय करायचे. त्यांना बाहेर बाजूला ठेवायचे. आणि पुन्हा आडव्या आणि उभ्या रेषेत 7च बियर आले पाहिजे. ते नाही टाकायचे. तुम्ही बाकीचे पण बियर हलवू शकतात, पण उभ्या लाईनीत किती येणार 7. आणि आडव्या लाईनीत किती येणार. समजले नियम. किती बियर बाहेर काढून ठेवणार. 4. आणि उरलेल्या बियर्सचीच तुम्ही पुन्हा 7-7ची लाईन करणार. आडवे पण 7च येणार आणि उभे पण 7च येणार. आहात का रेडी तुम्ही हे चॅलेंज एक्सेप्ट करायला. करायची सुरुवात. चला मग काय करावं लागेल आपल्याला. त्यासाठी लाईन करावी लागेल. चला या रांगेत पटकन लाईन करा. चला, सर्वात पुढे कोण आहे. अनुराग पासून सुरुवात करतोय आपण. अनुराग, चल कोणतेही 4 बियर बाहेर काढ. कोणत्याही फॅमिलीचे तू 4 बियर बाहेर काढू शकतोस. काढ बरं. हां, बाहेर काढ बाजूला. अच्छा, किती बाहेर काढले. 3. हां, 3 बियर्स बाहेर काढलेले आहेत तू. अजून एक बियर बाहेर काढायचं आहे तुला. ठीक आहे, 4 बियर बाहेर काढले. हां, आता काय करायचं आहे तुला. अशी मांडणी करायची आहे की प्रत्येक रांगेत किती आले पाहिजे. 7-7. कोणतेही कुठेही हलवू शकतात. फक्त जे बाहेर काढलेत ते 4 आत घ्यायचे नाही. कर अनुराग प्रयत्न. बघ तुला जमतंय का बाळा. आपल्याला सगळ्यांना चान्स द्यायचा आहे. एवढा वेळ नाही घ्यायचा. जमतंय का तुला. करतोय का तू. सगळ्यात आधी तुला चान्स दिलाय आपण आज. काय विचार करतोयस. आपल्याला 7-7 उभ्या आणि आडव्या रेषेमध्ये बियर आले पाहिजे. अशी मांडणी करायची आहे. चल, जमत नसेल तर दुसऱ्याला चान्स दे. चल तू. चला, होतं तसं ठेवा अगोदर. नंदिनी आलेली आहे आता. पाहूया नंदिनी काय कमाल करते का. नंदिनी, सर्वात आधी कोणत्याही फॅमिलीतले 4 बियर तुला बाहेर काढायचे. किती बियर बाहेर काढणार. 4. बघ मग कोणते काढतेस ते तुझ्यावर डिपेंड आहे. 1, 2, 2. आणि हा पण बियर बाहेर काढला ना, पर्पल रंगाचा. हा, 3. आणि अजून एक बियर बाहेर काढायचा आहे तुला. त्या बियरला तू तुझ्या हातात पण ठेवू शकते. त्यांना बाजूला सरकून पण ठेवू शकतेस तू. 4. आता त्यांना साईडला ठेव, बाजूला ठेव, तुझ्याकडे ठेव. त्यांना तुझ्याकडे, तुझ्याजवळ ठेव. कसं पण ठेव, कसं पण ठेव. आता साईडला ठेवलेले आहे नंदिनी. हां, आता कर तू. आडव्या रेषेत पण 7 पाहिजे आणि उभ्या रेषेत पण 7 पाहिजे. बघ बरं मग काय करू शकतेस तू. अभी उनको बाहर नहीं लेना है, अभी उनको घर में ही रखना है.
नहीं समझ में आ रहा है, ठीक आहे. नेक्स्ट चला, होतं तसं ठेव. शिवराज आलेला आहे आता. हां शिवराज, कोणत्याही फॅमिलीतले कोणताही बियर तू बाहेर काढू शकतो. तुला असे 4 बियर बाहेर काढायचे. 2 3 अजून एक बियर बाहेर काढायचं आहे तुला. 4. अच्छा, आता तुला ह्यांची अशी मांडणी करायची आहे की जेणेकरून हे उभ्या रेषेत पण 7 येतील आणि आडव्या रेषेत पण 7 येतील. बघ बरं काय करू शकतोस तू. हां आता किती आले मोज बरं. हां उभ्या रेषेत आले. आडव्या रेषेत आले का रे 7 आले का बघ बरं. आडव्या रेषेत किती आहे 3 आहेत. आता आले का. ठीक आहे, शिवराजने प्रयत्न केला आहे. त्याने उभ्या रेषेत केले होते पण त्याला आडव्या रेषेत जमलेले नाही आहेत. पाहूया आता पुढे 9 आलेली आहे का शुभांगी आहे. असं मागे पुढे नाही करायचं. 9ने 2 येल्लो बियर बाहेर काढलेत. तिसरा पण येल्लोज बाहेर काढला आहे 9ने. आय थिंक तिला येल्लो कलर आवडत नाही. हो ना, हसतेस काय. हां अच्छा, आता उभ्या रेषेत पण 7 आणि आडव्या रेषेत पण 7 पाहिजे. चल काय करू शकते तू पाहूया आपण. हां आता किती झाले मोजा. 6 झाले. उभ्या रेषेत किती झाले 4च झाले उभ्या रेषेत. मग काय का हसतेस. नाही जमते. ठीक आहे, तू लढलीस पण तुला यश नाही मिळालं. आता पुढे कोण आहे शुभांगी. शुभांगी काय करतेस तू. तिसरा पण काढला शुभांगीने बाहेर. 3 बियर काढलेत शुभांगीने आणि 4था पण बियर काढलाय. आता शुभांगी बघ, तुला अशी मांडणी करायची की आपल्याला उभ्या रेषेत पण 7 बियर पाहिजे आणि आडव्या रेषेत पण 7 पाहिजे. नाही जमते, लगेच हार मानायची असते का. हां प्रयत्न सोडायचा नसतो कधीच, शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचं असतं माहिती का. आता यशोदाने 3 4 काढले यशोदाने बाहेर. हां यशोदा चल बघूया काय करतेस तू. ओ माय गॉड, मोजा रे. बरोबर आहे का. बरोबर आहे का. कसं काय केलं यशोदा. हां कसं काय केलं. बरोबर आहे का रे. बरोबर आहे. मोजा बरं, उभ्या रेषेत किती आहेत 5 मधले आणि साईडचा 1 6 आणि इकडचा 1 7 आणि इकडचा पण 1 2 आणि 1 5. हां ठीक आहे, हे पण बरोबर आहे. आता होतं तसं ठेव यशोदा. यापेक्षा वेगळं कुणाला काही आठवतंय का. ठीक आहे वैष्णवी, तुला पण माहिती आहे. यापेक्षा वेगळं हे प्रयत्न करणार आहेत आपण. ह्यांना चान्स देऊया. यापेक्षा वेगळं करायचं आहे. कुठलेही 4 बियर बाहेर काढायचे. कोण करते. चरण करते का. चरण हां कुठलेही 4 बाहेर काढायचे. 4 बाहेर. पहिले कोणतेही 4 कोणत्याही फॅमिलीतले 4 बियर तुला बाहेर काढायचे आहेत. बघ मग कोणते काढतोस तू. हे 4 बाहेर काढले का तू. बाहेरच्या साईडला ठेव, त्यांना काढले असतील तर. हां आता करून दाखव मला. नाही समजत आहे अजून. तर अंजर आलेला आहे, पाहूया. अंजर यशोदापेक्षा काही वेगळं करतोय का. यशोदाचं उत्तर हे बरोबरच आहे. तिने छान कोडं सोडवलेलं आहे. अंजरने 4 बाहेर काढलेत. ठीक आहे. हां आता तिकडे 1 ठेवला. आता किती झाले मोजा. आता मोजा.
आता मोजा. 2 3 4 5. हां 1 2 3 4 5 6. जमतंय का? यशोदाने छान डोकं लढवलं. हां, खरंच तिच्या बुद्धीला चालना दिली आहे तिने आज. झाले का? झाले. नाही. मोजा बरं. 1 2 3 हां 4 5 6. 7 झाले आणि उभे पण 7च झाले. 6 7. 7 झाले. हां जमतंय का? ठीक आहे. अंजरने पण छान प्रयत्न केला पण त्याला जमलेलं नाही. आता वैष्णवी म्हणते तिला या व्यतिरिक्त पण जमते. चला, होतं तशी मांडणी केली. चल वैष्णवी, पाहू दे मला तू काय करतेस. वैष्णवीने पहिले 4 काढलेले आहेत. आता तुला अशा प्रकारे मांडणी करायची आहेत की उभ्या रांगेत, उभ्या रेषेत पण 7 आणि आडव्या रेषेत पण 7च यायला हवेत. तिकडे नाही ठेवायचं, त्या घरात नाही ठेवायचं, त्या रिकाम्या घरात. हां, त्या रिकाम्या घरात नाही ठेवायचं. आपल्याला उभी आणि आडवीच रेष पाहिजे. आपल्याला तिरकी पाहिजे का? नाही, तिरपी रेष नको आहे आपल्याला. उभ्या आणि आडव्या या 2च रांगेत बरोबर 7 7 आले पाहिजेत. किती झाले आता मोजा. 6 आणि 3 आणि 2. आता किती झाले? उभे दिसत आहेत मला 7 पण आडवे नाहीत ना? नाही. काय झालं? नाही जमते. अच्छा, ठीक आहे. यशोदाने कशी मांडणी केली होती आठवती तुम्हाला? तिने काय केलं? नाही, तिने काय डोकं चालवलं माहिती का? प्रत्येक घरातल्या एका व्यक्तीला बाहेर काढलं तिने. मधल्याला होतं तसंच ठेवलं. प्रत्येक घरातील एक एक बाहेर काढला. काढले आणि याच प्रत्येक घरातला एक एक मेंबर ठेवला. बघा बरं. असं केलं. झाले 7 7 7 झाले की नाही? असं तिने छान डोकं लढवलं. सर्वांनी छान प्रयत्न केलेला आहे. आता आपण यशोदासाठी शाब्बास क्लॅप करूयात. करायचे ना? तिला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणूया. कॉंग्रॅच्युलेशन्स यशोदा. एक साथ शाब्बास क्लॅप गो. अरे अरे अरे, शाब्बास. 1 2 शाब्बास शाब्बास. सुंदर आणि बढिया. त्या तुम्ही झकास क्लॅप आणताय. ठीक आहे, झकास क्लॅप. एक साथ झकास क्लॅप गो. सुंदर सुंदर, बढिया बढिया, झकास.